नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. तमदलगेत स्वच्छतेचा बोजबारा, घंटागाडी 3 वर्षापासून बंद. ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय कारभाराचा आणखीन एक धक्कादायक प्रकार तमदलगेत उघडकीस आला आहे. 14व्या वित्त आयोगातून मिळालेली कचरा उचलण्याची घंटागाडी गेल्या 3 वर्षापासून गावातील प्रभागात न फिरल्याने स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. परिणामी ग्रामस्थांना कचरा थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोर तसेच सांगली कोल्हापूर बायपास रस्त्यावर टाकावा लागत असून परिसरात दुर्गंधी व अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलं आहे. या परिस्थितीमुळे रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीकडून नियमित कचरा संकलन न झाल्याने गावात स्वच्छतेची संकल्पनाच हरवली आहे. अखिल भारतीय मूकनायक पत्रकार संघाचे शिरोळ तालुका अध्यक्ष विवेक कांबळे यांनी या प्रश्नाबाबत गेल्या 3 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा केला. मात्र ग्रामपंचायतीने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. ग्रामपंचायतीचा स्वच्छतेबाबतचा उदासीन दृष्टिकोन यातून स्पष्ट होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान घंटागाडी 2 तुकड्यात विश्रांती घेत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. ट्रॅक्टर एका खासगी व्यक्तीच्या घराजवळ उभा करण्यात आला असून घंटागाडीची ट्रॉली ओढ्यात पडलेल्या अवस्थेत आहे. यामुळे स्वच्छ भारत अभियान तमदलगेत केवळ कागदोपत्रीच राबवले जात असल्याचं चित्र समोर आलं आहे. ग्रामपंचायतीने तात्काळ घंटागाडी सुरू करून नियमित स्वच्छता मोहीम हाती घ्यावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशाराही ग्रामस्थांकडून दिला जात आहे. तमदलगेतील नागरिक आता न्यायाच्या प्रतीक्षेत असून ग्रामपंचायतीने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.